हॅलो. हाय, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी आज ऍक्च्युली 2 महिन्यानंतर व्हिडिओ बनवते. ऍक्च्युली माझं शिफ्टिंगचं चालू होतं. मी दुसरीकडे राहत होती, आता शिफ्ट झालो दुसरीकडे. त्यामुळे व्हिडिओ टाकण्यामध्ये खूप म्हणजे वेळच मिळायचा नाही. त्याच्यामुळे मी फक्त शॉर्ट कधी कधी व्हिडिओ टाकायची. त्यामुळे पण मी आता ब्लॉगही चालू करणार आहे आणि कुठे फिरायला जाणार, ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग वगैरे असे मी सगळे चालू करणार आहे. तर तुम्ही नक्की बघत जा आणि व्हिडिओला सपोर्ट करत जा, छान छान कमेंट करत जा. पण माझा आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी खूप खुश आहे. ऍक्च्युली 3 ते 3.5 वर्षाच्या मेहनतीने मला गुगल ऍडसन्स रिसीव्ह झाला आहे. खूप खुश आहे. ऍक्च्युली युट्यूबवर काम करणं इझी नाहीये. इझी म्हणजे बिलकुल इझी नाहीये. खूप मेहनत लागते त्याला. आणि शॉर्टला तर खूप म्हणजे त्याला व्ह्यू जरी जास्त आले, 1 मिलियन वगैरे आले, तरी त्याच्यावर अर्निंग खूप कमी होती. लॉंग व्हिडिओला खूप जास्त अर्निंग आहे. म्हणू शकते तर लॉंग व्हिडिओ टाकत चालायचे. मलाही आता कळते. पण ठीक आहे, मी शॉर्ट व्हिडिओवरच जास्त केले. सबस्क्रायबर होतात आता, म्हणजे 18,000 सबस्क्रायबर होत चालले आहेत. ठीक आहे, मध्ये मध्ये टाकायची, जसा वेळ मिळायचा तसा टाकायची. कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. पण माझे खूप कमी असायचे ते, मला एवढा वेळ नाही मिळायचा. पण जसं आता मला कळत चाललंय, मला ह्याच्यावर पुढे काहीतरी करायचंय युट्यूबवर. त्यामुळे मी आता कन्सिस्टन्सी ठेवणार आणि व्हिडिओ टाकत जाणार. मला मला खूप म्हणजे छान वाटते. एवढी मेहनतीनंतर माझं गुगल ऍडसन्स आला आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगू. ऍक्च्युली आणि असंही झालं की मी गुगल ऍडसन्सला मला जेव्हा अप्लाय करण्यासाठी आलं, तेव्हा मी अप्लाय केलं आणि त्यांनी सांगितलं की वेट करा, तुमचा गावचा ऍड्रेस आहे तिकडे यायला 20 ते 25 दिवस लागू शकतात किंवा 8 दिवसातही येते, असंही असतं. तर मी वेट केलं. 1 महिना झाला, मला आलं नाही. नंतर मग मी चॅट जीपीटीला विचारले की असं असं प्रॉब्लेम आहे, ते काय करू. मला चॅट जीपीटीने सजेस्ट केलं की 3 चान्स असतो गुगल ऍडसन्स अप्लाय करायचा. मी सेकंड टाइम अप्लाय केलं. सेकंड टाइम अप्लाय केलं तरी सेकंड टाइम सुद्धा 15-20 दिवस झाले. वेट करते, आलं नाही. मी म्हटलं बापरे, काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटते. तर माझं खूप मन असं अस्वस्थ व्हायचं. एवढी मेहनत केली, 2-2.5 वर्ष 3 वर्ष होतात, एवढी मेहनत केली आणि काहीच होत नाहीये, रिस्पॉन्स येत नाही. मग मी म्हटलं जाऊ दे. पुन्हा मी विचार केला, नाही, आपण 3 अटेम्प्ट असतात ना, तिसरे वेळा आपण अप्लाय करूया. मग मी गुगल ऍडसन्स साठी तिसरे वेळा अप्लाय केलं. तेही मला अप्लाय केल्याच्या नंतर 25 दिवसानंतर गुगल ऍडसन्स आलं. तेही मला माहिती नव्हतं की आलं आहे. तर आम्ही शिफ्ट झालो आणि माझा जो ऍड्रेस आहे तिकडचा, त्या ऍड्रेसवर आला. तिकडे माझे सासू सासरे राहतात, मम्मी पप्पा राहतात. त्यांनी मला सांगितलं की तुझं गुगल ऍडसन्स म्हणजे तुझं काहीतरी पार्सल आलंय. त्यांना माहिती नाही एवढं, तुझं काहीतरी पार्सल आलंय. तर म्हटलं ठीक आहे. तर मी म्हटलं फोटो पाठवा. त्यांनी फोटो पाठवला. तेव्हा मी खूप खुश झाले. वाव. मग मला पाठवलं त्यांनी मला हे. आणि मी बघून एवढी खुश झाली की एवढ्या मेहनतीनंतर माझं गुगल ऍडसन्स आलं. खूप खूप खुश आहे. पण तुम्हाला सांगते, युट्यूबवर काम करणं एवढं इझी नाहीये, कारण मी ते अनुभवलं आहे. आता विचार करा ना, मला 3 वर्ष झाल्याच्या नंतर मला $10 नंतर गुगल ऍडसन्स येतं. $10 वर झालेत माझे, पण तरी पण $100 नंतर फर्स्ट पेमेंट चालू होतो. त्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओवर काम करणं जास्त गरजेचं आहे. मलाही आता कळते. पण कसं असतं, शॉर्ट व्हिडिओ डेली 1 नाही तर 2 तरी टाकत चला, त्याच्याने आपले सबस्क्रायबर वाढत जातात. आणि लॉंग व्हिडिओ ब्लॉग टाकायचे, ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग, जे आपल्याला जमते ते टाकत चालायचं, असं मलाही तरी वाटते. मी तसंच करणार आहे आता. कारण घर बसल्या आता मुलांना सांभाळून हे करून काहीतरी करायला पाहिजे. तर आपण म्हणून मी करत आहे. आणि जमलं तर लाईव्ह येत चालायचं. मीही आता विचार करते मध्ये मध्ये लाईव्ह वगैरे येत चालेल. तर मी खूप खुश आहे. पण हे कोणामुळे झालं? तुमच्या सपोर्टमुळे. तुमच्या म्हणजे काय बोलू आता, खूप आनंद होतोय. तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं झालंय आणि तुम्हाला मनापासून थँक्यू, धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी. असाच सपोर्ट करत चला आणि असाच सपोर्ट करत चला. आणि मी नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. प्लस मी तुम्हाला वेगवेगळे ब्लॉगही दाखवण्याचा प्रयत्न करेन. सपोर्ट करत चला, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा आणि मनापासून थँक्यू. आणि अजून काय बोलू, अजून काही जर युट्यूब बद्दल काही माहिती पाहिजे असेल, काही जे मी अनुभवलंय तुम्हाला सांगते. आता युट्यूब चालू करून मला 2023ला मी चालू केलेलं युट्यूब चॅनल. तेव्हा मी माझ्या जस्ट फ्रेंड सोबत जॉबला होती. मी बीएससी झालेलं आहे माझं. मी जॉबला होती पॅथॉलॉजीमध्ये. तर माझे फ्रेंड्स होते, त्यांच्यासोबत ते बोलायच्या चल आपण डान्स रील वगैरे करू. तर आम्हाला आवड होती सगळ्यांना. मग आम्ही डान्स रील वगैरे टाकत गेलो, शॉर्ट टाकत गेलो. त्याच्याने सबस्क्रायबर वाढत गेले. मग शॉर्ट टाकत गेलो. मग पुन्हा मध्ये
कधी मुलं आजारी, कधी मुली आजारी, कधी घरचं काय असेल तर मग वेळ मिळायचा नाही. ऍक्च्युली मी सिरियसली नाही घेतलेलं युट्यूबला, आम्ही जस्ट एक एंटरटेनमेंट म्हणून टाकायचो. पण जे जसं आपण करत जातो ना तसं आपल्याला इंटरेस्ट येत जातो. वाव, खरंच युट्यूबवर सक्सेस आहे, आपण काहीतरी करू करू करू. मला 2023ला मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. मग मुलीचं ऍडमिशन, मुलांचं हे, त्यांचा अभ्यास हे त्याच्यात जसं वेळ मिळायचा तसं मी कॉमेडी व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ आहेत माझ्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही बघा नक्की. ते मग मी ते करत गेली जसा वेळ मिळेल गेला. मग शॉर्ट व्हिडिओ, कॉमेडी, मला कॉमेडी करायला आवडते. कॉमेडी, स्वतःचे कंटेंट सुद्धा टाकते, थोडेसे लिपसिंग व्हिडिओ, सॉन्ग, असं मलाही आवडतं. जसं जमतं तसं मी टाकत जाते. तर मग असं टाकत गेली. मग आता 3 वर्षानंतर खूप ऍक्च्युली व्हिडिओ टाकतात आता पण भरपूर प्रॉब्लेम येत गेले, घरचे प्रॉब्लेम, हे कधी मोबाईल 1-2 वेळा माझा मोबाईल तुटला, हे झालं, भरपूर प्रॉब्लेम असे येत गेले. त्याच्यानंतर मग माझा मी कुठला डिसेंबरला एक ह्याचा कोंबडीचा आणि असं हे एक जोक टाकलेलं, त्याला मला 1 मिलियन गेले. त्याच्यानंतर अजून एक दुसरा व्हिडिओ टाकला, त्याला पण 60-70. मग दुसऱ्या व्हिडिओना असे येत गेले, कधी 30K असे व्हिडिओला व्ह्यूज येत गेले. ठीक आहे, पण मेहनतीशिवाय काय नाहीये, मेहनत केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही, हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. तर असंच सपोर्ट करत चला. मेहनत भरपूर आहे पण सक्सेस आहे. कारण मी 1-2 फॉलो करते, त्यांचे व्हिडिओ बघते. माया म्हणून आहे, तिचे मी व्हिडिओ बघते. युट्यूब बद्दल सगळं माहिती छान सांगते. त्यांचे व्हिडिओ बघून मी असं कसं करायचं, काय करायचं असं बघत गेली आणि पुढे कळते आता. त्यांनी तिचीही मेहनत, त्या ताईची मेहनत खूप आहे. त्यांचे मी व्हिडिओ बघते, खूप मेहनत केली त्यांनी, तेव्हा त्यांना सक्सेस मिळाला. आता त्यांचं पेमेंट वगैरे चालू झालं आहे. तर तुम्ही बघा, त्यांचे व्हिडिओ खूप छान आहेत. तर आता बघू $100 कधी होतात. लॉंग व्हिडिओला होतात, लॉंग व्हिडिओ टाकत चला, मीही टाकत जाणार. आता तुम्ही मला सपोर्ट करा, व्हिडिओ बघत चला आणि फर्स्ट पेमेंट आला की मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवणार. तुम्ही मला सपोर्ट करत चला, छान छान कमेंट करत चला. अजून काय बोलू, खूप खुश आहे. तुम्हाला जर अजून काही युट्यूब बद्दल माहिती हवी असेल तर नक्की सांगा, मी तुम्हाला सपोर्ट करेन आणि मलाही तुम्ही सपोर्ट करा. काही माहिती असेल, काही असेल तर मला सपोर्ट करा. आणि हो, मी ऑर्गॅनिक प्रोडक्ट सुद्धा रिसेल करते. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, काही साईड इफेक्ट नाही, काही नाही. माझी एक फ्रेंड आहे, ती बनवते घरी सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट, तिने कोर्स केलेला आहे. आणि काही स्किनवर पिगमेंटेशन असेल, डोळ्याखाली डार्क सर्कल असेल, काही असेल. आता मी फेसला काहीच लावलेलं नाही, पावडर सुद्धा लावलेलं नाही, पण तिचे प्रोडक्ट एक नंबर असतात. मला थोडंसं झालेलं पिगमेंटेशन उन्हामुळे, तरी बघा थोडेसे पिंपल्स वगैरे पण आहेत, ते हे होतात, मंथली असतं, तुम्हाला माहिती असेल लेडीजचं, त्यामुळे. पण काही वॅक्सचे तिच्याकडे पावडर आहे, आपण वॅक्स करतो, स्ट्रीप खेचतो, आपल्याला असं दुखते, तर तसं काही नाही, पावडर आहे तिच्याकडे. पावडर लावायची, 10 मिनिटांनी वॉश करायची, एकदम क्लीन होतात. हँड्स, लेग सगळ्यावर आपण अप्लाय करू शकतो. वॅक्सची पावडर आहे. पिगमेंटेशनसाठी एवढीच क्रीम असते, कॉस्टली आहे थोडीशी, पण खूप छान रिझल्ट. अवॅकॅडोची क्रीम आहे ती, खूप छान रिझल्ट देतो. त्याच्यावर दुसरे नंतर छोटे छोटे सोप बॉम्ब आहेत, सोप बॉम्ब बोलतात त्याला, छोटे छोटे सोप बॉम्ब आहेत. त्याच्याने पिगमेंटेशनही जाते, प्लस हे उन्हामुळे टॅनिंग आलं असेल तेही जाते, हातावर वगैरे टॅनिंग आलं असेल तेही जाते. खूप छान. केसासाठी, केस वाढीसाठी, केस गळत असेल त्यासाठी, सगळ्यासाठी, आयब्रो आपले लाईट असतील त्यांना डार्क करायचं त्यासाठी सगळं घरगुती बनवते ती. HD पावडर सुद्धा मिळते, जस्ट अप्लाय करायचं. त्याच्यावर आपण ब्लश करायचं असेल, ब्लश करायचं छानसा, लिपस्टिक लावायचं, एकदम छान नॅचरल मेकअप वाटतो. खूप छान पावडर आहे, माझ्याकडे आहे ती HD मेकअप पावडर, खूप छान आहे. तुम्हाला काही ह्याच्यावर पाहिजे असेल, क्रीम वगैरे काही, मला कमेंट करा, डायरेक्ट तुमच्या घरी पार्सल मिळेल. तुम्हाला काही असं हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साईड इफेक्ट काहीच नाहीये, सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट घरी बनवते ती, मी सुद्धा अप्लाय करते. म्हणजे मुलींना सुद्धा ऑइल मागवलं आहे केसासाठी, की दाट केस होण्यासाठी. खूप छान रिझल्ट आहे. तर हे मी म्हटलं चला आता व्हिडिओ बनवलाय तर त्याच्यामध्येच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि मला छान छान कमेंट्स करा. मी खूप खुश आहे, तुमच्या सपोर्टमध्ये गुगल ॲडसेन्स आलाय. थँक्यू मनापासून, धन्यवाद, बाय, काळजी घ्या.